अखेर पीक विम्याचा निर्णय जाहीर झाला. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला आज महिन्यामध्ये सुरुवात झाली. बघा, यादीमध्ये तुमचं नाव आहे का? शेतकऱ्यांसाठी आज मोठी बातमी आता समोर आलेली आहे. कारण बऱ्याच दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांनी शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं ठरविलेलं आहे. आता शेतकरी म्हणणार नुकसान भरपाईचं काय? तर नुकसान भरपाईबाबत 2 दिवसानंतर निर्णय जाहीर होणार आहे. परंतु आज पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आत्ताच 2 मिनिटापूर्वी आलेली आहे. कारण बघा, काल रात्रीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झाला, पंचनामे झाले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रखडलेला पीक विमा आता जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती सध्या मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. फक्त 5 मिनिटापूर्वीची ही माहिती समोर आलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना हा निधी मिळणार नाही. काहीच जिल्ह्यामध्ये आणि काहीच ठराविक शेतकऱ्याला हा निधी मिळणार. चला तर यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी आज मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. टोटल 13 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज प्रति हेक्टरी 15,000 रुपये असा निधी देण्यात ठरविलेला आहे. हा निधी खूप कमी नाही आणि जास्त नाही, कारण 15,000 रुपये हेक्टरी असं ठरविलेलं आहे. मागे फक्त 10,000 रुपये हेक्टरी एवढीच रक्कम देण्याचा निर्णय झाला होता. परंतु आता 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. जर 5 एकर शेत असेल तर 30,000 रुपये मिळणार असं सरकारने ठरविलेलं आहे. ही मदत कमी आहे, परंतु एवढीच मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असं शासनाने सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, परंतु बघा, 30,000 रुपये जर 2 हेक्टर शेत असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सध्या सांगण्यात आलेलं आहे. बघा, राज्य मंत्रिमंडळाने सध्याच्या स्थिती पाहून बघा निकष स्थितीत जारी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आता बघा 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचा पीक विमा बँकेमध्ये जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच आता यादी पाहून घ्या. महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची पीक विम्याची दुसरी यादी आज सरकारने जाहीर केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून यादी पण या ठिकाणी जाहीर झाली नव्हती. पीक विमा जमा होण्यास मुहूर्त पण लागला नव्हता. आज मुहूर्त तरी लागलेला आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून पंचनामे सुरू आहेत. बघा, शेतकऱ्याला ही एक मोठी खुशखबर आली आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे. पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपलेली आहे. आज टोटल 13 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आणि उद्या पुन्हा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वितरण होणार. तर बघा, 15,000 रुपयांचा पीक विमा आज तुम्हाला जमा होत आहे. बघा, आता जी काय रक्कम आहे सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाली आहे. परंतु बघा, आता दुपारनंतर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये सर्वत्र येणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्यावर या ठिकाणी निर्णय सुरू होता, परंतु वाटप झाले नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नाही. त्यामुळे आज या ठिकाणी अर्जंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच्या ठिकाणी पीक विमा रक्कम शेतकऱ्याला मिळाली आहे, तर काही ठिकाणी आता लवकरच जमा होत आहे. तर बघा, 15,000 रुपयापर्यंत आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला खूप कमी शेत आहे त्यांना पण या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की अर्धा एकर जरी शेत असेल तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सरसकट सर्वांना पीक विम्याचे वाटप केले जात आहे. परंतु आजसाठी फक्त 13 जिल्ह्यांसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का लगेच तपासा. प्रति हेक्टरी 15,000 रुपये या 13 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. बघा, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की
आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी या ठिकाणी आज यादी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची मोठी बातमी आज ठरत आहे. बघा, राज्य सरकारने या 13 जिल्ह्यासाठी 3,700 कोटी रुपये आता मंजूर केलेले आहे. हे पैसे आता टोटल 3 टप्प्यामध्ये वाटण्यात येणार आहे, अशी माहिती सध्या सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालच्या ठिकाणी पीक विमा जमा झालेला आहे. तर बघा, आज पुन्हा 13 जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे. पुढील 3 दिवसांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होता असे मागे सांगण्यात आले होते. परंतु बघा, बराचसा टाईमही लागला, वेळही लागला, परंतु आज अखेर मुहूर्त लागलेला आहे. मागच्या वेळी पीक विम्यामध्ये बरेच प्रकारे घोटाळे झाले होते. आता तसे घोटाळे कोणत्याही प्रकारे घडणार नाही असं शासनाने सांगितलं आहे. सर्वात प्रथम बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घोटाळे झाले आहे. काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आहे. चुकीचे उत्पन्न दाखवून बघा असा फॉर्म भरला की या ठिकाणी अर्ध्याच्या छाननीमध्ये सरकारच्या लक्षामध्ये आले. त्यानंतर सरकारने ठरवलेले आहे, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी फॉर्म भरला त्यांना पीक विमा मिळणार नाही. फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होईल अशी स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया, 15,000 रुपयांचा पीक विमा जर पाहिजे असेल तर कोणत्या 13 जिल्ह्यांसाठी आज या ठिकाणी यादी आलेली आहे हे आता पाहून घेऊया. 15,000 रुपये हेक्टरी आजपासून जमा होत आहे. तर बघा, आता या ठिकाणी राहिलेल्या जिल्ह्याची अर्धाची छाननी सुरू झालेली नाही. परंतु बघा, काही असे जिल्हे आहे ज्यांची अर्धाची छाननी सुरू होऊन आता काम पूर्ण झाले आहे. बघा, आता बरेच घोटाळे झाले. त्या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 नंबरला नाव आहे ज्यांनी काहीतरी चुकीच्या पद्धतीने पीक विमाचा फॉर्म भरला आहे. रस्त्यालगतची जमीन दाखवून अशा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असे या ठिकाणी उघडकीस आल्यानंतर आता बीड जिल्ह्यामधील बऱ्याचशा शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता बघा, या ठिकाणी शेतकऱ्याला 15,000 रुपयांपासून तर 5,000 रुपयापर्यंत देखील मदत मिळणार असं सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, बाजरी आणि ज्वारी यांना 5,000 रुपये, कांदा, मूग, उडीद अशा पिकांना 10,000 रुपये, तर बघा कापूस आणि सोयाबीन आणि तुरीसारख्या पिकाला 15,000 रुपये अशी मदत देण्याचा निर्णय सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलेला आहे. पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आज 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे. तर बघा, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बघा बुलढाणा आणि नाशिक जर जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला आज या ठिकाणी निधी मिळणार. त्यानंतर अहमदनगर, सोलापूर आणि सातारा हे ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला निधी मिळणार. चला तर ते बँकांची यादी देखील पाहून घेऊया ज्या बँकांमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला निधी मिळत आहे. तर बघा, जसं की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला आणि काही शेतकऱ्यांना निधी मिळाला नाही, परंतु आज बघा बँकांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर त्यामधील प्रमुख बँकांमध्ये HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनडा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक, बघा याच त्या महत्त्वाच्या बँके आहे. आणि हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे अशी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. आता कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला तर काहींना मिळालेला नाही. परंतु आजच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांना आज निधी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, नुकसान भरपाई केव्हापासून मिळणार? तर बघा, 2 दिवसानंतर मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. परंतु आतापर्यंत नुकसान भरपाईला किती हेक्टरी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळत आहे. जर या 13 जिल्ह्यामध्ये तुमचे नाव असेल तर बघा, जर या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे. तर आपण पाहिलेल्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला पीक विमा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात मोठी बातमी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.